बीडमध्ये तलाठी कर्मचारी आपलं कामकाज खाजगी कार्यालयातून करत असल्याची बाब उघड झाली। मात्र ग्रामीण भागात विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यानं खाजगी कार्यालयात काम करावं लागत असल्याचं कर्मचाऱ्यांनी मान्य केलं। पण कर्मचाऱ्यांनी कार्यालयात बसून काम नाही केलं तर कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिला। सोबतच मागील 3 महिन्यांपासून सर्व अधिकारी आणि तलाठ्यांना कार्यालयातच कामकाज करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याचं तहसीलदारांनी सांगितलं। खाजगी ऑफिसेस वगैरे नाही म्हणता येणार। आमचे जे ऑफिसेस आहेत ते मुख्यालयाच्या ठिकाणीच आहेत, परंतु ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी नसते, लाईट नसते। त्यामुळे जे काही शासनाची जे माहिती द्यायची असते किंवा शेतकऱ्यांची जी इतर कामे असतात, जसे की अनुदान याद्या तयार करणे, त्यामुळे आम्हाला इथं याच्यासाठी आम्ही थोडंफार बसून ते करावं लागतं। ग्रामीण भागात हे नसल्यामुळे मग आणि कसं होतं आहे की मुख्यालय एका ठिकाणी असतं आणि त्या सज्जामध्ये 4-5 गावं असतात, तर ते बाकी 3-4 गावांची सोय लागत नाही तिथं, त्यांना तिथून त्या सज्जाच्या ठिकाणी येणं, तिथून तालुक्याच्या ठिकाणी येणं। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जिथं आपल्याला उपलब्ध करून देता येईल सेवा, त्याच्याकडे आम्ही प्राधान्य देऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।